विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय। राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये विधानभवन येथे सुरू आहे। या विधान अधिवेशनामध्ये 1 जुलै रोजी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये वाद झाला आणि यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी अपशब्द वापरण्यात आले। त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे। काल अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले। यात अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सगळेजण आक्रमक झालेलो आहोत आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम कोणी करत असेल तर हे सरकार करत आहे। कारण की या सरकारने केलेले काळे धंदे आणि त्याच्यामधून त्यांनी लूटमाट महाराष्ट्राची या विषयातून ते मांडणार होते, परंतु वैधानिक विषयावर न सोडता आणि वैधानिक पद असताना सुद्धा अशा विरोधी पक्षनेत्यांच्या दिशेने वोटवार करणं, त्यांना निवडणं, त्यांना निश्चित दाखवणं असं काम करत असताना सभापतींनी त्यांना थांबवलं पाहिजे होतं, परंतु थांबवलं नाही। शेवटी त्या सभागृहामध्ये आपल्याला न्याय मिळत नाही असं जेव्हा लक्षात येत होतं त्याच वेळेस शिवसैनिक त्यांचा जागा झाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे करतील त्याच्या सोबत राहू, त्यांना असं त्यासाठी आम्ही सांगत उभे राहिलो आहोत। त्यांना सांगतोय की अंबादास दानवे साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ आहे। दानवे साहेबांसारखा एक विरोधी पक्षनेता ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका सभागृहामध्ये मांडण्याकरता या ठिकाणी आवाज आपलं या ठिकाणी मत मांडत होते आणि पलीकडच्या बाजूने प्रसाद लाड त्याला विरोध करत होते आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त इकडनं तिकडनं त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं झालेलं नाही। दोघांकडनं प्रतिक्रिया रिॲक्शन या उमटलेल्या आहेत, परंतु हेतू पुरस्कार विरोधी पक्षाचा या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दानवे साहेबांसारख्या एका चांगल्या वक्तृत्व असलेल्या अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याला या ठिकाणी कुठेतरी थांबवायचं। लोकसभेमध्ये जो यांना पराभव झाला, जनतेने जी यांना यांची जागा दाखवून दिली त्याचा सुद्धा हा राग आहे। कुठेतरी दानवे साहेबांना आता थांबायचं, भविष्यामध्ये मनमानी कारभार करून घ्यायचा, विधान परिषदेमध्ये त्यांच्या मनासारखे विधेयक पास करून घ्यायचे, म्हणजे विरोधी पक्षच नाही म्हणून विरोधी पक्षच नसावा ही यांची भूमिका। राहुलजी गांधी आमचे नेते त्या ठिकाणी संसदेमध्ये विषय मांडतात हिंदुत्वाचा, ही हिंदुत्व भारतीय जनता पार्टीची मालकी नाही। खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या देशाला जगाला हिंदुत्व काय असते शिकून दिलं। तोच मार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या ठिकाणी पुढे नेत असताना ज्यांना आता भीती वाटायला लागली। लोकसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला, विधानसभा डोळ्यासमोर आहे, हाच मुद्दा घेऊन लोकांनी जर परत विधानसभेत आम्हाला लोक घरी बसवतील ती भीती त्यांना आहे आणि निश्चितपणे याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उमटणार आहेत, हे घरी बसणार आहेत। त्या भीतीपोटी झालेली कारवाई।